गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी बाप्पाच्या आवडीचा प्रसाद म्हणजेच आज आपण वाटल्या डाळीची रेसिपी बघतो आहोत। ही अशा प्रकारे अगदी मस्त मोकळी त्याचबरोबर मऊसूत परंतु पूर्णपणे शिजलेली मोकळी वाटली डाळ कशी बनवायची ते आज आपण बघतो आहोत। अगदी कमीत कमी वेळामध्ये ही डाळ बनवून तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे। साधारण 4 ते 5 तास तरी आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकतात। तुम्ही बघू शकता डाळ छान फुललेली आहे आणि मस्त भिजलेली सुद्धा आहे। तर आता डाळीतील पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। डाळीमध्ये आपल्याला थोडंसं सुद्धा पाणी ठेवायचं नाहीये आणि वाटताना सुद्धा पाणी वापरायचं नाहीये। त्यामध्ये मिरची आणि आलं घालून आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। थोडीशी जाडसरच आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जाडसर डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। डाळ वाटून बाजूला ठेवूया। आता आपण फोडणी घालूया। तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। शक्यतोवर ही डाळ बनवताना नॉनस्टिक पॅन घ्या जेणेकरून डाळ खाली लागणार नाही। यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जिरा आणि मोहरी घालूया। त्याचबरोबर थोडासा हिंग घालूया। हिंगामुळे ह्या डाळीला खूप छान चव येते। त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता घालूया। साधारण 8 ते 10 पानं आपल्याला कढीपत्त्याची घालायची आहेत। वाटून घेतलेली डाळ यामध्ये घालून घेऊया। तुम्ही बघू शकतात मी ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेली आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाहीये आणि याला खूप जास्त बारीक सुद्धा करायची नाहीये। तर थोडीशी जाडसरच आपल्याला ही ठेवायची आहे। त्यानंतर तेलामध्ये आपल्याला डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। जोपर्यंत डाळ व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत आपण ही आता परतवून घेऊया। डाळ आता जरी खूप जास्त ओलसर दिसत असली तरी ती शिजल्यानंतर छान कोरडी होते। त्याचबरोबर मऊसूत सुद्धा होते। डाळ छान भिजलेली असेल तर ती छान शिजते सुद्धा आणि त्याचबरोबर ती खूप जास्त कोरडी सुद्धा होत नाही, घशामध्ये अडकत नाही, अगदी छान मऊसूत होते। तर अशा प्रकारे आपल्याला ही परतवून घ्यायची आणि त्यानंतर आता ह्यावर आपण झाकण ठेवून घेऊया। साधारण 4 ते 5 मिनिटांची वाफ आपल्याला ह्याला काढून घ्यायची आहे आणि आता 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात आता परत एकदा ही मिक्स करून घेऊया। सर्व डाळ आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे। ही बऱ्यापैकी डाळ शिजलेली आहे तरीसुद्धा आपण थोड्या वेळासाठी याला गॅसवर असंच ठेवूया। तर एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण लिंबाचा रस घालूया। यामध्ये आपल्याला एका मोठ्या लिंबाचा रस घालायचा आहे किंवा साधारण 2 ते 2.5 चमचे एवढा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे या डाळीला खूप छान चव येते। तुम्ही जर घालत नसाल तर एकदा नक्की घालून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल लिंबाचा रस घालून बनवलेली वाटली डाळ। सर्व एकदा परत मिक्स करून घेऊया। सर्व रस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर डाळ आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मोकळी सुद्धा करून घ्यायची आहे। आता यावर परत झाकण ठेवून घेऊया। 1 मिनिटासाठी आपल्याला वाफ आणायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि इथे आता मस्त डाळ शिजून तयार आहे। अगदी मस्त मऊसूत अशी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ मस्त कोरडी सुद्धा झालेली आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि ही मस्त एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता डाळ किती छान मोकळी झालेली आहे। तुम्ही परत ह्यामध्ये जे गोळे दिसतायत ते चमच्याच्या सहाय्याने मोडून घेऊ शकतात। तर मस्त सुटसुटीत अशी वाटली डाळ तयार होते। अगदी कमी वेळ लागतो। आपण नॉनस्टिक पॅनमध्ये बनवल्यामुळे ती खाली तळाला सुद्धा चिपकत नाही। आणि आता डाळ बनवून तयार आहे। तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही अशी मस्त मोकळी आणि मऊसूत अशी वाटली डाळ नक्की बनवून बघा। गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी यावर्षी ही डाळ तुम्ही नक्की बनवा। कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।